चालुक्यांच्या काळापासूनच आळंद शहर महत्त्वाचं राजकीय केंद्र होतं. पण 14व्या शतकात इथे आलेल्या एका सुफी संतामुळं या शहराला आध्यात्मिक ओळख मिळाली आणि हे संत होते हजरत लाडले मशायख. लाडले मशायख यांचं मूळ नाव शेख मखदूम अलाउद्दीन अन्सारी असं होतं. मखदूम अलाउद्दीन अन्सारी यांना लाडले मशायख हे नाव कसं मिळालं याची ही एक रंजक कथा सांगितली जाते. मखदूम अलाउद्दीन अन्सारी यांचे आजोबा एकदा सुफी मैफिलीत बसले होते. त्यावेळी मखदूम अलाउद्दीन तिथे आले. सुफी मैफिलीत व्यक्तिगत प्रेम आणि भावनांना अग्रक्रम दिलं जात नाही. तरीही छोट्या अलाउद्दीनला त्यांच्या आजोबांनी प्रेमानं जवळ घेतलं. बाजूला बसलेले मौलाना हसनुद्दीन नक्षबंदी यांनी हे दृश्य पाहून म्हटलं, अलाउद्दीन, तू तर मशायखांचा लाडका आहेस. तेव्हापासून मखदूम अलाउद्दीन अन्सारी हे लाडले मशायख म्हणून ओळखले जाऊ लागले. आळंदला आल्यानंतर त्यांनी दखनेतील सामाजिक परिवर्तनात महत्त्वाचं योगदान दिलं. स्त्रियांच्या शोषणाविरोधात ते लढले. चुकीच्या रूढी परंपरांना विरोध केला. सामान्य माणसांचं जीवन सुसह्य व्हावं यासाठी त्यांनी प्रयत्न केले. लिखाणातून आणि प्रवचनांमधून यासाठी त्यांनी समाज प्रबोधन केलं. या ऐतिहासिक कार्यामुळेच सुफी पंथाच्या इतिहासात लाडले मशायख यांना महत्त्वाचं स्थान आहे. लाडले मशायख यांचा जन्म 7 जून 1320 रोजी झाला. त्यांचे वडील फखरुद्दीन अन्सारी हे सुफी विचारवंत होते. ते दिल्लीत हजरत निजामुद्दीन औलिया यांच्या खानकाहमध्ये जात असत. त्यामुळेच लाडले मशायख यांचाही लहानपणापासूनच निजामुद्दीन औलियांच्या खानकाहशी संपर्क आला. तेथेच त्यांची जडणघडण झाली. त्यामुळेच निजामुद्दीन औलिया, नसिरुद्दीन चिराग दहलवी, ख्वाजा बख्तियार काकी आणि अमीर खुसरो या महान संतांच्या परंपरेत लाडले मशायख यांचाही समावेश केला जातो. निजामुद्दीन औलिया यांचं 1325 मध्ये निधन झालं. त्यानंतर फखरुद्दीन अन्सारी हे बुरहानुद्दीन गरीब यांच्या खानकाहात आले. तिथल्या सुफी दिनक्रमात ते सामील व्हायला लागले. इसवी सन 1327 साली मोहम्मद तुघलकानं राजधानी दिल्लीहून देवगिरीला आणण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळं दरबारी आश्रय घेतलेल्या आणि दुसऱ्या विद्वानांना देखील त्याच्यासोबत देवगिरीला यावं लागलं. यामध्ये फखरुद्दीन अन्सारी यांचाही समावेश होता. त्यांच्यासोबत लाडले मशायख होते. लाडले मशायख यांचं वय अवघं 5 वर्षांचं होतं. लाडले मशायख देवगिरीला आल्यानंतर तेथे त्यांच्या प्राथमिक शिक्षणाची सोय सुफी शेख बाझन यांच्या मदरशामध्ये करण्यात आली. सुफी शेख बाझन यांच्या मदरशामध्ये त्याच वेळेस सुफी बंदा नवाज हे देखील शिकत होते. त्यामुळं बंदा नवाज आणि लाडले मशायख हे वर्गमित्र बनले. तुघलकानं राजधानी पुन्हा दिल्लीला हलवण्याआधी लाडले मशायख यांचं कुटुंब दिल्लीला आलं. तेथेच लाडले मशायख यांचं तारुण्य गेलं. सुफी तत्वज्ञानाचं शिक्षण त्यांनी नसिरुद्दीन चिराग दहलवी यांच्याकडून घेतलं. पुढे त्यांच्याच सूचनेने इसवी सन 1360 साली त्यांनी दखनेच्या दिशेने प्रवास सुरू केला. ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांची जियारत करून चंदेरी, खंबायत आणि काठेवाड मार्गे ते खुलताबादला पोहोचले. यावेळी त्यांच्यासोबत शेख कमर अन्सारी, सय्यद शाह अहमदुल्लाह हुसेनी, सय्यद शाह उस्मान अली, पीर पाशा कादरी, मियाँ नसिरुद्दीन, अफजल हुसेनी आणि मौलाना महिबुद्दीन असे निवडक सुफी दखनेत आले. लाडले मशायख यांनी खुलताबादला बुरहानुद्दीन गरीब यांच्या दरगाहाला भेट दिली. त्यांच्या वडिलांची दरगाह देखील तिथेच आहे. आपल्या पित्याची जियारत केल्यानंतर त्यांनी बंदा नवाज यांचे पिता शाह राजू खत्ताल यांच्या दरगाहाला भेट दिली. त्यानंतर ते पुढच्या प्रवासाला निघाले. सुरुवातीस ते कंधारला आले. कंधारला हाजी सय्याह या सुफी संतांनी एक विद्यापीठ स्थापन केलं होतं. तेथे त्यांनी अध्ययन केलं. या विद्यापीठात लाडले मशायख यांना दखनेतील सामाजिक परिस्थिती, संस्कृती आणि लोकजीवन यांचा सखोल अभ्यास करता आला. कंधारमधील अभ्यास पूर्ण करून ते औसा मार्गे गुलबर्गा सुभ्यात दाखल झाले. गुलबर्गा त्यावेळी बहामनींच्या राजधानीचं शहर होतं. गुलबर्गा सुभ्याजवळ सोलापूरचा किल्ला होता. सोलापूरचा किल्लेदार अहमद खान हबशी याने लाडले मशायख यांचं दखनेत स्वागत केलं.
त्यांच्यासोबत ते गुलबर्ग्याला आले. गुलबर्ग्यात शेख जुनैद आणि बंदा नवाज यांची खानका होती. लाडले मशायख यांनी शेख जुनैद आणि बंदा नवाज यांच्याशी सखोल चर्चा केली. या चर्चेतून शेख जुनैद यांनी त्यांना पश्चिमेला असलेल्या आळंद शहरातून सुफी विचारधारेचा प्रसार करता येईल अशी सूचना केली. शेख जुनैद यांच्या या सूचनेनुसार लाडले मशायख यांनी आळंदला खानकाह स्थापन केली. बंदा नवाज दर महिन्याला आळंदला लाडले मशायख यांना भेटायला येत. काही दिवसातच लाडले मशायख यांची खानकाह सामान्य माणसांचं आधार बनली. शेख मोहम्मद लाडले अन्सारी हे लाडले मशायख यांच्या खानकाहातील दिनक्रमाविषयी म्हणतात. पहाटेच्या नमाजनंतर खानकाहामध्ये कुराणवरील प्रवचन होत असे, ज्याला दरसे कुराण असे म्हटले जाते. या प्रवचनानंतर सायंकाळच्या नमाजपर्यंत लाडले मशायख खानकाहामध्ये आलेल्या गरजू शेतकऱ्यांची, आजारी रुग्णांची, अडलेल्या नडलेल्या माणसांची विचारपूस करीत. रात्रीच्या नमाजनंतर ते स्वतःसाठी वेळ राखून ठेवत असत. लाडले मशायख यांनी दखनेत अनेक ठिकाणी भेटी दिल्या. दुधनी, अफजलपूर, बिजापूर मार्गे ते मिरज शहराला गेले. मिरज शहरात त्यांचे अनेक कार्यक्रमही झाले. त्याची स्मृती म्हणून मिरज शहराजवळ लाडले मशायख यांचे एक स्मारकही उभारण्यात आले आहे. लाडले मशायख हे केवळ सुफी साधक नव्हते, तर ते ग्रंथकारही होते. रशीदुद्दीन अन्सारी यांच्या मते लाडले मशायख यांनी फारसी आणि दखनी भाषेत लिखाण केलं आहे. अवारिफुल मारिफ, शराह अदाबुल मुरिदैन, फलसफाए इश्क, रिसाला इस्तेखामत, सिरतुन नबी, शराह कसिदा, रिसाला जिक्रे इल्लल्लाहू आणि रिसालाए समा असे एकूण 12 ग्रंथ त्यांनी लिहिले आहेत. आळंदच्या दरगाह परिसरातील ग्रंथालयात हे सर्व ग्रंथ संग्रहित होते. ग्रंथालयाला एकदा आग लागली आणि त्यात हे संपूर्ण ग्रंथालय जळून खाक झालं. या आगीमुळे एक अनमोल वारसा कायमचा नष्ट झाला. लाडले मशायख यांच्या विचारांनी प्रभावित होऊन अनेक बादशहांनी त्यांच्यावर कविता लिहिलेल्या आहेत. औरंगजेब बादशहानेही बंदा नवाज आणि लाडले मशायख यांच्यावर कविता रचल्या आहेत. बंदा नवाज यांच्यामुळे औरंगजेबाने गुलबर्ग्याला काबाए दखन असं संबोधलंय, तर आळंदमध्ये आल्यानंतर लाडले मशायख यांच्यामुळे त्याला मदिना शहराची आठवण झाली. लाडले मशायख यांच्या सन्मानार्थ औरंगजेबाने लिहिलेल्या कवितेत तो म्हणतो, ऐ दर दकन बुए मदीना मी आयद, म्हणजेच दखनेच्या सुफी दरबारातून मला मदिना शहरासारखा सुगंध येतो. दुसऱ्या इब्राहिम आदिल शाहनेही लाडले मशायख यांच्याविषयीच्या अपार श्रद्धेपोटी एक दखनी कविता लिहिली आहे. त्या कवितेत तो म्हणतो, या दखन मने मौला की अजब शान देखता सू, दरगाह बंदा नवाज की मक्का तो रोजा मशायख का मदीना सू. हैदराबादच्या आसिफ जाहीचा दुसरा नवाब निजाम अली खान देखील आळंदला आले होते. त्यांनीही लाडले मशायख यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली होती. बहादूर यार जंग यांनी लाडले मशायख यांच्यावर लिहिलेल्या कवितेत आपण मदिनाच्या पवित्र भूमीवर उभे आहोत असे म्हटलंय. लाडले मशायख यांनी घडवून आणलेल्या सामाजिक आणि सांस्कृतिक परिवर्तनाचा प्रभाव आळंद, सोलापूर, गुलबर्गा, बिदर, हैदराबाद, धाराशिव आणि लातूर या संपूर्ण परिसरात आजही स्पष्टपणे जाणवतो. त्यामुळेच आजही त्यांच्या दरगाहमध्ये हिंदू भाविकही मोठ्या संख्येने येतात. हमारा नाम शरण गौड़ा, गुलबर्गा से आते. यहाँ पे दरगाह बहुत अच्छा है, बहुत दिन से आते हम. भगवान अच्छे है, हर नमाज को आते इधर. गणेश पाचंगे, तुळजापूरतून आलो आहे. आम्ही 4-5 वर्ष झाले इकडे येतो, पाया पडायला, देवाचे दर्शन करायला, फिरायचे. आमचा कुळदेव म्हणजे आमचा दावल मलिक आहे. तर सरसंबा म्हणून माहीत आहे ना, सरसंब्याचा दावल मलिक, ते आमचा कुळदेव आहे. आणि लाडले मशायख, लाडले मशाकला आम्ही दर्शनला येतो, घरचा देव आहे. रशियन व्यापारी आणि प्रवासी अफानासी निकितीन हा मध्ययुगीन काळात भारतात आला होता. त्याने लाडले मशायख यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या खानकाहाला भेट दिली. त्यावेळी दरगाहमध्ये उर्स सुरू होता. त्याविषयी अफानासी निकितीन लिहितो की मी भारतातील अनेक यात्रा पाहिल्या आहेत, त्यापैकी ही सर्वात मोठी यात्रा असावी,
कारण भारतभरातून व्यापारी येथे येतात, 10 दिवस चालणाऱ्या उर्समध्ये सहभागी होतात आणि व्यापार करतात. आजही दक्षिण भारतातील सर्वात मोठा उर्स आळंदमध्येच भरतो. उर्सच्या काळात अनेक पारंपरिक विधी केल्या जातात. उर्सच्या काळात लाखो भाविक दरगाहला भेट देतात. लाडले मशायख यांनी या परिसरात केलेल्या सामाजिक आणि सांस्कृतिक परिवर्तनाबद्दल हे भाविक आजही कृतज्ञता व्यक्त करतात.